देखील मागील वीक मध्ये संकेत स्मृती चषकावर अधिराज्य गाजवलं आणि दोन्ही टीम या मागील 2 आठवड्यामध्ये विजेता संघ आहेत, एकमेकांच्या अपोजिट आता खेळणार आहेत। चला द ग्रेट मराठा टीम आपली सलामीवीर पाठवून द्यायचे आणि तुमचा देखील एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पाठवा। टिवरीचा आलाय एक संगीत ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेने। मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर आणि ही पोर, रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर, रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर, रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर। जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान, जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान, असा आहे होतो वनम्यान त्याचे करो। थँक्यू विजय, वेलकम बॅक। सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आल्यात। एका साइडला आपण बघतोय आज प्रणय मात्रेला प्रमोट केलंय आणि अनिकेत भुमटे हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती नंबर 1 चं षटक घेऊन येईल। बॉलिंग मार्क वर प्रसाद भूते बॉलिंग मार्क वरती आलेत। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ज्यावेळी प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया चंद्रपाडा वाकीपाड्याचा गोड आवाज तुषारजी सोनवणे यांचा। खूप खूप धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा वेलकम बॅक, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन बीवीए चॅम्पियन्स प्रस्तुत आपण सुरू बघतायत। सभापती चषक 2025 पहिला दिवस या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा चांगल्या ट्रॉफीज या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आपण पाहत आहेत। निशान म्हात्रे त्यांच्या संपूर्ण टीमने अप्रतिम आयोजन नियोजन संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आपण पाहत आहेत। गेम इज ऑन होईल। आजचा पहिला दिवस आहे आणि पहिली मॅच एका बाजूला द ग्रेट मराठा आणि त्याच्या विपक्षात जर पाहिजे तर टिवरी संघ, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होईल। 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण जरूर बघतायत। मीरा भाईंदर परिसरातील एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच अर्थातच महेंद्रजी पाटील आणि याच पंचकृषीमधील एक जबरदस्त पंचाची भूमिका आपण नेहमीच पाहिले ते म्हणजेच ललितजी भोईर सरांना। एका बाजूला टिवरी आहे तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतो द ग्रेट मराठा, एक बलाढ्य संघ म्हणून आपण जरूर सातत्याने या दोन्ही संघांना आपण पाहिलेलं आहे। नेहमीच आपण बघतो नागेश काका मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा होतात, त्यातीलच एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण जरूर पाहतायत। गेम इज ऑन, मॅच इज ऑन। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भुमटे आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील यांना आपण जरूर बघतायत। पहिला बॉल गोलंदाज यार, पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेला आणि या स्पर्धेची देखील सुरुवात झाली डॉट बॉलने। चांगल्या टप्प्यावरती पहिला बॉल हाताळला गेला आणि पहिला बॉल चांगला स्विंग झाला आणि पाहता पाहता पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते। संपूर्ण पाहुणे मंडळी आपण मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर पाहू शकतायत। नागेश काका मैदानावरती चालू असलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सभापती चषक 2025 पुढचा बॉल बॅटची कडा होती ते पाहत असताना विकेट जाईल। पहिला धक्का 0 ही धावसंख्या असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला आणि प्रसाद भुतेच्या खात्यामध्ये जाईल विकेट। पहिला धक्का
विकेट गॉन. करोडो झाले तुझ्या भारी हा मैतर त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर त्याच्या साथीला खंबीर. थँक्यू पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल जर पाहिलाय तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. पहिला गेला डॉट. त्यानंतर जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल होता. बॅटची काढा होती आणि मितेच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला आणि पहिला धक्का धावसंख्या 0 असताना या ठिकाणी जरूर लगावले गेले. सुरुवात जी अपेक्षित होती तीच सुरुवात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिसत नाही, परंतु इथून देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मितेश शिंगोटे खेळण्यासाठी येत आहेत. चर्चेत राहिलेले खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आणि आता मात्र तेच मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. प्रसादसाठी पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल जरूर घेतली जाईल. फेकी थोडीशी खराब झाली परंतु प्रत्युत्तर 1 धावेंचं आणि आता मात्र द ग्रेट मराठा जुचंद्र संघ जाऊन पोहोचतोय 1च्या घरामध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातो 1 या धावसंख्येने. चेंडू फेकून झाले 3. पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती अनिकेत भोमटेच्या स्वरूपात लगावला गेला. प्रसादची हीच कॅलिबर गोलंदाजी आपण सातत्याने पाहिलेली आहे टीम टिवरी संघासाठी. या पुढचा बॉल पाहिलं आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या आतमध्ये हा बॉल पिचिंग केला गेला आणि तेच पाहत असताना पंचाने हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन प्रसाद भुतेच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 बॉल फेकून झाले, फक्त आणि फक्त 1 धाव. ही धाव फटकावरती 1 मोठी विकेट देखील मिळवून दिलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला बॅकफुटला जरूर जाणवते. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व राहिले ते म्हणजे प्रसादाचं विकेट डाऊन. षटक क्रमांक आपण पहिला पाहतायत. सुंदर संगीत डीजे युवराजच्या माध्यमातून आपण जरूर बघितलं. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गुणगान गाणारं संगीत. वेलकम दीपेश पाटील. त्याचनंतर जर पाहिलं तर सागरजी भुईर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या देखील वेलकम सुस्वागतम. सभापती चषक 2025 मध्ये प्रसाद भुते कॅलिबर गोलंदाज आहेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून राहिलेली आहे. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च करत असताना 2 गडी बाद. क्या बात आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आतमध्ये येणारा बॉल होता, कट केलाय. बॉल चालला मागे, पाहता पाहता या बॉलवरती 1 सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ जाऊन पोहोचतोय 2 धावा आणि 2 गडी बाद. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर सुरुवात थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते, परंतु मितेश शिंगोटे आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्वप्नील आहेत. असे फलंदाज आहेत कुठल्याही क्षणाला डाव बदलू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 धावा धावफटकावरती 2 विकेट गेल्यात. आपण ऐकणार आहोत डीजे युवराजना आणि पुन्हा एकदा येणार आहोत सभापती चषक 2025 च्या दिशेने. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार. मानतात
सहान थोर अन ही पोर हितेंद्र ठाकूर आप्पांचा आहे आशीर्वाद रमेश घोरपडा आहे पाठीशी त्यांच्या खंबीर रमेश घोरपडा आहे पाठीशी त्यांच्या खंबीर रमेश घोरपडा आहे पाठीशी त्यांच्या खंबीर जीवा भावाचा बेटा दादा नायगाव वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. प्रथमेशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन चांगल्या ट्रॉफीज आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. टीम द ग्रेट मराठा जुचंद्र जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2 या धावसंख्येवरती 2 विकेट देखील गेलेत. नंबर 2 च्या षटकामध्ये धावून पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला स्वप्नीलच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाते. एकेरी धावणे संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती ती म्हणजे 3. पण नेहमीच आपण या नागेश काका मैदानावरती क्रिकेट पाहतो, परंतु अपोजिट एंडने खेळण्याची संधी दिली जाते. परंतु आज मात्र जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून या ठिकाणी बॅटिंग केली जाते. म्हणजेच 4 षटकात 5 षटकात जास्तीत जास्त धाव पाहायला मिळतील. बॅटची घेतलेली कडा बॉल चालल्या मागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांना मला वाटते शेवटच्या क्षणी यश मिळालेलं आहे. या बॉलवरती जवळपास जर पाहिलं तर धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती किती कम्प्लीट केल्या जातील, परंतु या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 4 धावा जरूर कम्प्लीट केल्या गेल्या. मितेश आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील मुकादम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मितेश शिंगोटे नेहमीच चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळले गेले. मराठी सिरीजची एक स्कूटी देखील त्याच्या नावावरती राहिलेली आहे. 7 धावा धावफटकावरती जाऊन पोहोचतायत. 1.2 चेंडू फेकून 8 धावा धावफटकावरती 7 धावा आहेत धावफटकावरती. पुढचा बॉल धाव आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला टप्पा या ठिकाणी मेंटेन करत असताना सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात देखील आपण पाहिलं प्रभावित कामगिरी राहिली ती म्हणजे प्रसादच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकात देखील मैदानाच्या आतमध्ये दाऊलच्या माध्यमातून प्रभावित कामगिरी राहिलेली आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा येताना दिसतोय. महेंद्रजी पाटील हे स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. पुढचा बॉल दाऊल ऑन साइडला फटका या ठिकाणी चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भूमीत बॉलला फिल्डिंग करतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके बॅटच्या माध्यमातून येताना दिसत नाही, परंतु सिंगल डबल वरती जास्तीत जास्त फोकस मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत मितेश आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील करताना दिसत आहेत. धावसंख्या 2 च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ते म्हणजेच 9 च्या घरामध्ये 1.4 चेंडू फेकून झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील आउट केलेले आहे आणि मितेशला माहित आहे बॅटची कडा लागले. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये 3रा धक्का आहे तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला 9 या धावसंख्येवरती 3रा धक्का. हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात जर पाहिलं तर भरपूर प्रेक्षक वर्ग, भरपूर खेळाडू, हे संपूर्ण आयोजक जबरदस्त आपल्याला रीतीने पाहायला मिळत आहेत. जुगल पाटील चंद्रपडाचा बाहुबली म्हणून सातत्याने त्याची ओळख राहिले. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. ऑन साइडला बॉल निघून चालला डीप विकेटला. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघ 3 गडी बाद 11 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. थोडीशी सुरुवात या ठिकाणी जर पाहिलं तर तितकीशी चांगली पाहायला मिळत नाही, कारण की विकेटवर विकेट जाताना दिसत आहेत. मितेशने देखील चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये केल्या होत्या.
परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर स्वप्नील वरती आणि आता मात्र जुगल वरती फार मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निशान म्हात्रे या संपूर्ण BOA चॅम्पियनचे या स्पर्धेचे आयोजक आहेत. चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतो. धावा फडकावरती 11 आहेत. 3 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला आपण जरूर पाहतायत. नंबर 3च्या षटकामध्ये दिनेश एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत आणि या पहिल्या देखील जर पाहिलं तर या मैदानावरती दिनेशचा बोलबाला राहिलेला आहे. भरपूर स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज हे किताब या मैदानावरती देखील त्यांनी पटकवलेला आहे. परंतु स्वप्नील भोईर तितकाच चांगला फलंदाज म्हणून आपण नेहमी त्याला पाहतोय. परंतु आता मात्र संघाला गरज असताना कशा प्रकारची स्वप्नीलच्या माध्यमातून बॅटिंग राहते हे पाहणं महत्वाचं आहे. पहिला बॉल गोलंदाज या पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा जरूर या ठिकाणी प्रयत्न केला गेला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी स्वप्नीलच्या माध्यमातून एकच धावा या मैदानावरती जर पाहिलं तर ज्या वेळेला अपोजिट एंडने खेळतो आपण हवेच्या विरुद्ध ज्या वेळेला खेळतो आपण तर 4 षटकामध्ये मिनिमम जर पाहिलं गेलं तर 35 धावा जरी झाल्या तर त्या डिफेंड होऊ शकतात. परंतु आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ज्या वेळेला खेळण्याची संधी असेल 4 षटकामध्ये 60 धावा देखील या मैदानावरती एक सेफ टोटल मानलं जाणार नाही आहे. कारण की हवेचा वेग ऑन साइडला वेगाने वाहताना दिसतोय. जुगल पाटील ऑन स्ट्राईक. जुगल आहेत फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक म्हणून राहतील. हवेच्या वेगांवरती स्वार होत असताना चेंडू सीमारेषे पार. सभापती चषकातील पहिला षटकार जुगल पाटीलच्या बॅट मधून. मधील जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली आहे. रवी वाघमारे यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम द ग्रेट मराठा संघाला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू. ऑफसाइडला सुंदर फटका सजवला गेला आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्या बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून. आता मात्र वेगाने ती म्हणजेच 19 धावा फटकावरती. निखिल पाटील यांचं देखील योगदान फार महत्वाचं राहिले या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. 3 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत जुगलच्या बॅटमध्ये येताना दिसत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. फलंदाजाला हिट करत असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिनेशच्या माध्यमातून राहिलेली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात. थोडंसं फंबल झालंय आणि या ठिकाणी पाहता जर पाहिलं तर स्वप्नीलच्या बॅटमधून 2 धावा जरूर कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 21 धावा. ज्याप्रमाणे सुरुवात अपेक्षित होती पहिल्या 2 षटकामध्ये ती होताना दिसत नाही आहे. परंतु 3ऱ्या षटकाची सुरुवात एक अति उत्तम दर्जाची आपल्याला पाहायला मिळेल. जुगल आणि आता मात्र स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आतापर्यंत जुगल आणि स्वप्नीलच्या माध्यमातून राहिलेली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर आता कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात ते म्हणजेच दिनेश. जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू दिनेशच्या माध्यमातून फेकण्यात आले. त्यामुळे जर पाहिलं गेलं तर 5 चेंडू फेकण्यात आलेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी या षटकातील पहिला डॉट बॉल होता. शेवटचा अंतिम बॉल वरती विकेटने कट करण्याचा प्रयत्न. फटका या ठिकाणी चांगला आहे. गलीमधून थेट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धाब्यांकरिता चौकार. स्वप्नील मुकदमच्या बॅट मधून 4 धावा. सुरुवात तिसकी चांगली झाली नाही परंतु दिनेशच्या षटकात खर्च केल्या गेल्या ते म्हणजे 14 धावा. एकही विकेट दिनेशच्या षटकामध्ये येताना दिसत नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट येताना दिसल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट येताना दिसल्या. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये विकेट्स नाही तर धावांचा वर्षाव आपण पाहिला गेला. ज्या धावा आवश्यकता होत्या द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला आणि त्याच धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. 25 धावा धावफटकावरती 18 चेंडूमध्ये बनवलेल्या आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नंबर 4च्या षटकामध्ये गोलंदाज तयार जीतू.
पहिलाच बॉल जितूवरती केला प्रहार, चेंडू सीमारेषे पार, 6 धावांकरिता. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज षटकार. चंद्रपाड्याचा बाहुबली हे त्याने या फटक्यावरती दर्शवले जाते. वेलकम सूरज सोनी, आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्याच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झालेत. नायगाव दरबारचे प्रोप्रायटर, आपलं देखील स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. 31 धावा फटक्यावरती एक बॉल फेकून झाला. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला जुगल पाटीलने जितूच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल आणखीन बॅक टू बॅक 2 इन रो. आमच्या लाडक्या मान्यवरांच्या स्वागताकरिता जुगल पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. खंबीर थँक्यू डीजे, क्या बात आहे. जुगल पाटील आता मात्र जर पाहिले तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघाची धावसंख्या 37 झाले. तिसरा षटकार येईल का या स्पर्धेमधील? एक विक्रम पहिला नोंदवला जाईल का हे पाहणं महत्वाचं राहील. चेंडू पाहत असताना जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या आतमधून जाणारा बॉल होता आणि व्हाईट लाईन क्रॉस केलेली नाही आहे. त्याच कारणाचा हा बॉल डॉट राहते. कमबॅक केले ते जितूने. या पहिल्या दोन्ही बॉल जर पाहिले तर मिडल स्टिक वरती आदळणारे चेंडू होते, परंतु ते पाहत असताना त्या 2 बॉलवरती मोठे फटके आलेत. आता मात्र ऑफस्टिकला भेदत असताना चांगला चेंडू, हा बॉल डॉट. इथे पाहिलं गेलं तर फटका फसला, मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचताय त्या ठिकाणी. डाऊन दी बॉल, चांगला झेल त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. जुगल पाटील बॅक टू दी पव्हिलियन. धावसंख्या 37 असताना चौथा धक्का. होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. पहिल्या डावातील इथून देखील जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. मुख्य व्यासपीठावरती आपण संपूर्ण अतिथी आपण पाहू शकतायत. राकेश वाघमारे एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. नेहमीच आपण पाहिले मोठमोठे फटके खेळण्यासाठी राकेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते, परंतु पहिल्या बॉलवरती फेस करत असताना विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. आणखीन एक धक्का धावचीच्या माध्यमातून द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला 5वा धक्का. धावसंख्या 37. चांगला चेंडू हाताळला गेला तो म्हणजे जितूच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती 2 फटके, 2 बॉलमध्ये खर्च केला होता 12 आणि त्यानंतरच्या 3 बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 2 विकेट ज्याने प्राप्त केलेले आहेत आणि एकही धाव खर्च केलेला नाही. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन जितूच्या माध्यमातून. 37 धावा धावफटकावरती आहेत. पहिल्या डावातील जर पाहिलं गेलं तर हा शेवटचा आणि अंतिम बॉल स्ट्राईक एंड वरती असतील. ते म्हणजेच स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, ते म्हणजेच अमित. जितूने कमबॅक केले. पहिल्या 2 बॉलात 12 होत्या आणि त्यानंतर पाहिले तर 3 बॉलात एकही धाव खर्च करत नसताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. अराउंड विकेटने फुल टच बॉल होता, मिस केला, परंतु ऑन साइडला बॉल निघून चालला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत दिनेश. 1 बाउंड चुला कलेक्ट करताना फेकी होईल. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा. आता 24 चेंडू 40 धावा प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर टिवरी संघाला करायचे आहेत. 24 चेंडू आणि 40 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. मॅच समरी देखील आपण जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहणार आहात. मृणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं वर्कच्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना
पहिल्या षटकात धावा भरपूर कमी आल्या, दुसऱ्या षटकात देखील धावा भरपूर कमी आल्या, तिसरं षटक आणि त्यानंतर चौथ्या षटकात देखील धावा आल्यात. प्रणीला आपण पाहिलं 2 चेंडू ज्याने खेळले गेले परंतु धावा त्याच्या बॅटमधून देखील येताना दिसत नाही. भरपूर असे फलंदाज राहिले की ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर धावा होताना दिसले नाही, परंतु स्वप्नील आणि जुगलने चांगली पार्टनरशिप केली होती, परंतु त्यांची देखील पार्टनरशिप बेल्ट झाली आणि अशा रीतीने 39 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 40 धाव्यांचं लक्ष, या 40 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत. अक्षयजी साठम आवाज, परंतु त्या अगोदर आपण टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. या पुढचे 2 संघ चला. कामण आणि त्यांच्या विपक्षात मालजीपाडा संघ, दोन्ही संघ जर उपस्थित असाल तर प्लीज लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. कामण टीम आणि त्यांच्या विपक्षात मालजीपाडा संघ, जर दोन्ही संघाचे कर्णधार ठिकाणी उपस्थित असतील तर आपण त्वरित यायचं आहे. 24 चेंडू आणि 40 धाब्यांचं लक्ष. BVA चॅम्पियन्स आयोजित सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. माननीय श्री कन्या मनोहर भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली, अर्थातच बेटा दादा यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 40 धाब्यांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल अक्षय साठम यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. त्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सभापती चषक 2025. आपण ऐकणार आहोत डीजे उराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेले मनात त्यानं घरे, गेले मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर रे. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहत आहात सभापती चषक 2025. पहिली मॅच, पहिल्या इनिंगचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती लगावल्या आणि 40 धावसंख्येचं आव्हान द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने ठेवले आहेत. ते टिवरी स्पोर्ट टिवरी या संघासमोर या स्पर्धेकरता भरपूर जणांचं योगदान राहिले. ते सर्व देणगीदात्यांचे आभार. या मंडपाचे सर्व ज्यांनी सजावट केली या स्पर्धेकरता मनोजजी पाटील त्यांचं आगमन झालंय. मनोजजी पाटील यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू डीजे. या स्पर्धेकरता लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत ना, IPL चा लुक आणि त्याच लुक प्रमाणे IPL प्रमाणे जी ट्रॉफी असते तीच ट्रॉफी सिल्वर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम, द्वितीय, तृतीय ट्रॉफी आपण बघतोय. नायगाव दरबार आदरणीय सन्माननीय सूरजजी सोनी यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज उपलब्ध झाले, त्यांचा आम्ही आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच करता मेडल आहेत ऋतिक ललित भोईर यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅचचे मेडल. मॅन ऑफ द मॅच करता जी ट्रॉफी आहे लकी सिंग राजपूत, परबत सिंग राजपूत यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफी. पाण्याची व्यवस्था हिमालय पाटील यांच्या वतीने. लाईव्हचे जे स्पॉन्सर आहेत जुचंद्र टेनिस क्रिकेट JTC लाईव्हची व्यवस्था ज्यांनी केली प्रथमेश भोईर आणि निखिल पाटील यांच्या वतीने त्यांचं देखील आभारी आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज ज्या ट्रॉफीज आहेत भूषण भोईर, कुणाल पाटील यांच्या वतीने. मालिकावीर करता शुभम म्हात्रे आणि रवी पाटील यांच्याकडून आपण बघतो मालिकावीर आले. या मंडपाचा सर्व जो डीजेचा खर्च आहे प्रथमेश भोईर यांच्या वतीने. आणि पुन्हा एकदा सर्व देणगीदात्यांचे, सर्व मान्यवरांचे ज्यांनी सहकार्य केले त्यांचा आम्ही आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती आलाय चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे आणि स्ट्राईकला आहे. मागील स्पर्धेमध्ये 6 बॉलची जी मॅच होती तिथे 2 षटकार क्लायमेट पडला होता, प्रसाद भुतेने ठोकले होते, तो स्ट्राईकला आहे. रवी वाघमारे यांनी द ग्रेट मराठा टीमला शुभेच्छा दिल्यात. आज प्लेइंग 11 मध्ये इन नाही आहेत परंतु आपल्या टीमला ते शुभेच्छा देत आहेत. थँक्यू रवी वाघमारे, आपला आभारी आहोत. युट्यूब द्वारे ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत.
पहिला बॉल चेतन म्हात्रेचा. पहिला बॉल स्लोवर वन पिक केलंय, घुटना टेकून या चेंडूला खेळून काढले, परंतु फिल्डर त्या ठिकाणी नक्की येईल का? गणेश साटम येईपर्यंत मात्र चुकी करतोय. पहिल्याच बॉल वरती पहिला वार, पहिला चौकार. मध्ये आपण पाहणार आहोत. घुटना टेकून हा फटका खेळला होता. बराच काळ चेंडू हवेत होता, इतक्या वेगाने फटका नव्हता. 1 2 3 टप्पे पडले. बाउंड्री लाईन वरती गणेश साटम होते आणि फील्ड करण्या अगोदरच चेंडूचा जर विचार केला बाउंड्री लाईनला हा चेंडू स्पर्श होतोय, चौकार येतोय पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु जयवरेश म्हात्रे सेफ हँड मध्ये हा चेंडू लँड झालाय आणि इथे मात्र पहिला धक्का दुसऱ्या बॉल वरती. ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या तो इथे मात्र बाद होते. प्रसाद बुते बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट डाऊन. भेदभाव मन वसई विरार मध्ये आहे हो नाव, वसई विरार मध्ये आहे हो नाव, वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव, म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. व्यासपीठावर उपस्थित आहेत दत्ताराम भोईर मास्टर बाबा. त्यांच्याच शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर आपण बघतोय निखिल दादा पाटील, दीपेश दादा पाटील, सागर दादा भोईर, भूषणजी भोईर, अमित दादा पाटील, महेंद्रजी पाटील, आमचे पंच अशोकजी राऊत सर आणि या स्पर्धेकरता नायगाव दरबारचे सर्वा कमी वयात ज्यांनी जास्त प्रगती मिळवले सूरजजी सोनी साहेबांचं आगमन आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चंद्रपडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे अनेक वर्ष आपल्या संघाला दिलेत, प्रामाणिकपणे नेहमीच आपलं कामगिरी त्यांनी चांगली बजावले आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पहिला विकेट दुसऱ्या बॉलवरती प्राप्त झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर आलाय, मयूरला प्रमोट केलं जाते आज. प्रताप प्रकाश ही जोडी दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये या संघामध्ये, परंतु यंगस्टरला आता संधी दिली जाते. पुढचा बॉल थोडासा लांब, थोडासा शॉट आणि इथे हा चेंडू बॅटच्या जवळून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्लोवर वन हा चेंडू पाहायला मिळतोय. थोडी वेगळी ऍक्शन चेतन म्हात्रेची. मागील स्पर्धेमध्ये जबरदस्त मेगा फायनलच्या मॅच मध्ये फायनलचा हिरो ठरला होता. संकेत स्मृती चषकामध्ये असतो चेतन म्हात्रे. 3 बॉल आणि फलकावरती 4 धावा, 1 विकेट. पहिलाच मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने पहिल्या इनिंग मध्ये 39 धावा केल्या. 40 धावसंख्येचं आव्हान सामोरे ठेवले टिवरी स्पोर्ट टिवरी संघामध्ये. आणि आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या बॉल वरती चौकार, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट बॉल. ही चांगली फाईट, चांगली चुरस पहिल्या मॅच मध्ये येताना दिसते. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयूर करता चेतन म्हात्रे पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा चेंडूला लांब ठेवला होता आणि इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता. पण तो स्वप्नील मुकादम कडून अशा चुका आपण अनेक वेळा पाहत नाही. या क्षणाला कदाचित सूर्याचे किरण डोळ्यावरती आलेत की काय हे दृश्य पाहायला मिळते, परंतु हा कॅच सुटलाय आणि चांगली गोलंदाजी होत असताना सपोर्ट चेतन म्हात्रेला मिळत नाही. या 2 धावा, 2 धावसंख्येने धावफलक 6. प्रत्येक कॅच महत्वाचा आहे, प्रत्येक धावसंख्या वाचवणं महत्वाचे आहे. 40 धावा या एंडने खेळत असताना वाराचा झोत बॅटरच्या जास्त बाजूने आपण पाहिलंय. फुलटॉस बॉल हा असा बॉल आहे जर व्यवस्थित कन्वर्ट जर झाला नाही तर जेल मध्ये देखील आपण पाहिले, परंतु 1 बाउन्स रे एका टप्प्याने चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. कॅच सुटला, त्याच्यानंतर आलेला चौकार, म्हणजेच या चौकारनिशी धावफलक 10.
5 बॉल. आता मात्र वेगाने टाकलाय, तितक्याच वेगाने पूल केलाय आणि पूलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल येतोय. शेवटच्या बॉल वरती देखील षटकार. 1 ओव्हर 16 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. असं एकच आहे कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादांचं गुणगान गाणार आहे. संगीत त्यांच्यावरती आधारित असलेलं हे टायटल सॉन्ग. त्यांची जी स्पर्धा आपण पाहतात, ऐकतात, सभापती चषक, सभापती, माजी सभापती बेटा दादा यांचं गुणगान गाणार हे संगीत आणि त्यांची ही स्पर्धा सभापती चषक हे टायटल दिले. अनेक स्पर्धा होतात या ग्राउंड वरती. अनेक स्पर्धेला मोठा हातभार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून नेहमीच राहिले. वेलकम डीजे युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील. डीजे युवराज असला की आम्हाला कोणतीच चिंता कधीच वाटत नाही, कारण की आमच्या आवाजाची नेहमीच काळजी घेतात. चांगली साऊंड सिस्टम आणि जेटीसी लाईव्ह हे आमचं घरचं चॅनल आहे. बघा कॅमेरामॅन समेश मोरे आहेत, परंतु जबरदस्त बॉल फॉलोअप करतायत आणि प्रत्येक चेंडू ज्यावेळी हवेत जातो ना त्यावेळी तुम्हाला तो चेंडू देखील दिसतोय. हे ग्रेट कॅमेरा वर्क. सर्व अपडेट जेटीसी वरती तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही ज्या प्रेक्षकांनी जेटीसी लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा, जेणेकरून येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या स्क्रीनवरती, तुमच्या मोबाईलवरती पहिला अपडेट येईल. बॉलिंग मार्क वरती आलाय मितेश शिंगोटे. नुकताच मागील आठवड्यामध्ये संकेत स्मृती चषकामध्ये मालिकावीरचा किताब या गोलंदाजाला मिळालाय. तोच मितेश भोईर भूमित करता पहिला बॉल घेऊन येतोय. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल म्हणजेच यावेळी जबरदस्त आहे पट. अमित दुधनाथचं कौतुक करावं तितकं कमी आहे. नेहमीच बिझी असतात ऍज अ फिल्डर म्हणून आणि बघा कॅच घेण्याचा प्रयत्न केला परंतु आपलं शरीर झोकून दिले. फेकी खराब असली तरी चालेल परंतु आपल्या संघाकरता धावा वाचवल्यात अमित दुधनाथने. जबरदस्त एफर्ट्स. या 2 धावसंख्येने 18 धावा. एक जो कॅच सुटलाय ना तिथून धावा आल्यात, म्हणून इथून कमबॅक करावा लागेल. द ग्रेट मराठा नावाप्रमाणे काम करावं लागेल, लढावं लागेल. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी मितेशला करावी लागेल. यावेळी चांगला बॉल आहे. पोलर लेनचा हा चेंडू जुगल पाटील त्या ठिकाणी आहे. जुगल पाटील शो आपण पाहिला या मॅच मध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये बरसला गेला. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या आणि ते षटकार आडव्या बॅटनी नाही तर व्ही शेप मध्ये समोर आमच्या पाहुण्यांच्या स्वागताकरता ते षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. एका धावेने धावपळक 19 धावा, 1 विकेट, 2 बॉल फेकून झाल्यात. दुसरी ओव्हर, दुसरी इनिंग 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा चेंडूला थोडस लांब ठेवलंय. फिल्डर त्या ठिकाणी कोणीही नाही आणि येईपर्यंत मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. गणेश साडम चेंडूला कलेक्ट करतील तिथपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्येने धावपळक 21 धावा. सुंदर हे आयोजन नियोजन. बीव्हीए चॅम्पियन एनसीए अंतर्गत हे संपूर्ण स्पर्धा आपण बघतायत. आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज, त्या ट्रॉफीचे मानकरी ज्यांनी ट्रॉफी दिले त्या ठिकाणी आहेत सोनी साहेब, त्यांचं देखील कौतुक. 21 धावा, 3 बॉल. थोडासा स्लोवर वन, थोडासा आतमध्ये ऑफ ब्रेक केलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल जेव्हा असेल ना तेवढा प्रेशर येऊ शकतो. आज रवी वाघमारे या संघामध्ये दिसत नाही. त्याचं कारण आहे विवाह सोहळा त्यांचा जवळ आलाय. येत्या 17 फेब्रुवारीला त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. प्रत्येकाला त्यांनी नक्कीच आमंत्रण दिले आग्रहाचं, परंतु मितेश शिंगोटेला आता चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. हाफ पॉली चेंडूला आडव्या बॅटने खेळलाय. शॉर्ट आर्म पुलचा फटका होता. समोरच्या दिशेने रनआउटची संधी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, परंतु यस नो अँड वेट.
हा कॉलिंग आला, भूमित करून वेटचा कॉल आला आणि इथे मात्र परतला गेला मयूर. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने एकच धाव येईल. 5 बॉल 22 धावा या फलकावरती. येणारे 13 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. आणि इथे मात्र हा चेंडू देखील निर्धाव. बॅटर ज्या अनुषंगाने सफळ झाला आणि अगदी वाईड लाईनीच्या आतमध्ये वळणारा हा बॉल तेच पाहिलं गेलं. अशा प्रकारचा वाईट तुम्हाला अंपायर देणार नाही, कारण की तिथपर्यंत तुम्ही स्वतःला घेऊन गेल्यात, जरी तो नियम नसला तरी. परंतु तुमच्या जवळून हा चेंडू गेलाय, बॅटचा अगदी जवळून टप्पा कुठे चेंडू पिचिंग झाला नाही हे महत्वाचा असते. आणि त्यानंतर तो चेंडू बाहेर गेला तरी सुद्धा तुम्हाला वाईड मिळणार नाही. 2 ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत 22. जय महाकाल मालजीपाडा संघाचा संघनायक आलाय. टीम 94 कामन शेवटचा कॉल असेल तुम्हाला, टॉसला यायचा. आपण वारंवार या सूचना अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. टीम 94 कामन आपला कॅप्टन त्वरित पाठवायचा आहे. गिव्ह एक डीजे ब्रेक. 12 बॉल 18 ची गरज. वेलकम समीर राऊत. आणि जिंकायला पाहिजेत 18 धावा. कंपल्सरी चेसिंग 9चा रिक्वायर रन रेट. या एंडने खेळत असताना तितक्याही मोठ्या धावा नाही, तितक्याही छोट्या धावा नाहीत. बॅलेन्सिंग मॅच आहे, बॅलेन्स मॅच आहे. आणि इथे अमित दुधनाथ, छोटा पॅक बडा धमाका, अंडर 25 चा हा खेळाडू काय जबरदस्त प्रगती केले. जेव्हा जेव्हा संधी मिळाले तेव्हा तेव्हा सोनं केले. ज्या ज्यावेळी मोठमोठ्या गोलंदाजाला मार पडतो तेव्हा तेव्हा अमित दुधनाथ आपल्या संघाच्या कामी येतो आणि नेहमीच क्रिकेटला 100% एफर्ट देणारा खेळाडू आहे. बघूया आज त्याचा दिवस आहे की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण. समोर आहे मयूरने देखील चांगली कामगिरी केली. चेतन म्हात्रेच्या अगेन्स्ट षटकार ठोकल्यानंतर कॉन्फिडन्स त्याचा देखील वाढलाय. आज संघामध्ये जे प्रमोशन मिळालंय त्याचा पुरेपूर तो फायदा घेतोय. अमितच्या अपोजिट खेळत असताना आज चांगला बॅटल रंगेल का या मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये पाहिजेत 18 धावा. पहिला बॉल अमित दुधनाथचा. पहिला बॉल आडव्या बॅटचा वापर आणि जयरेश म्हात्रे एक जबरदस्त फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. ऍक्युरेट फेकी. या क्षणाला एक गोष्ट फार महत्वाची आहे. प्रत्येक बॉल जर या प्रकारे अडवाल फेकाल तर शेवटपर्यंत मॅच जाऊ शकतो. मालजीपाडा गावातील एक अप्रतिम खेळाडू आदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या VIP डाईस वर येऊन स्थानापन्न व्हायचं. आदेश पाटील या आमच्या अतिथी कक्षामध्ये. जय महाकाल चषकाचे मॅनेजमेंटची भूमिका नेहमीच आपण पाहिले. आता इथे मात्र हा चेंडू थोडासा बाहेर अँगल निर्माण करतोय. थँक्यू अंपायर. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावपळक 24 धावा. एक व्हाईट बॉल कुठेतरी कमबॅक करून देणारा बॅटिंग करणारा संघाला हा व्हाईट बॉल असेल. आणि कुठेतरी गोलंदाज काहीतरी वेगळं मनामध्ये चाहूर चाललेली आहे, तोच विचार आहे. दुधनाथ पुढचा बॉल घेऊन येतोय. थोडासा हाफ. यावेळी जबरदस्त चेंडू. कुठेतरी कानाचा गुंगारा वाजवलाय आणि हा चेंडू मात्र कदाचित बॅटची एज लागली. एज लागल्यानंतर मात्र आपण पाहिलं. येस भूमीत ओके आहेत ना. दत्ताराम मास्टर या ठिकाणी रजा घेत आहेत. थँक्यू साहेब आपण आल्याबद्दल आपला आम्ही आभारी आहोत. टीम 94 कामन आणि जय महाकाल मालजीपाडा टीमचा आपण टॉस करतोय. सूरज सोनी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायच्या. ज्या ट्रॉफीज आपण बघतोय ते त्यांच्याकडूनच आलेत. नायगाव दरबारचे उपरायटर सूरज सोनी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या एका ओव्हर नंतर आपण टॉस करूया. 4 बॉल शिल्लक आहेत. 25 धावा या फलकावरती लगावल्या. 2025 चा हे पर्व देखील बघतोय.
स्लोवर वन समोरच्या दिशेने जुगल पाटील सेफ हँड मध्ये हा चेंडू गेलाय. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय या क्षणाला विकेट महत्वाचं होतं. विकेट येतोय आणि आपण जाऊया डीजे कडे. थँक्यू. चला आपण टॉस करणार आहोत. जे बी कामी आलेत या क्षणाला. जय महाकाल मालजीपाड्याचा कॅप्टन आलेत. आणि टीम 94 कामन. 4 ओव्हरचा मॅच असेल. सूरजजी सोनी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हे पाहू शकता सूरज सोनी ज्यांच्याकडून या नंबर 1, नंबर 2 आणि 3च्या ट्रॉफी झाल्यात. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतोय. डॅशिंग अँड डायनामिक. नायगाव दरबारचे प्रूफ रायटर अमित दुधनाथ. मी म्हटलं होतं की जितका मॅच गंभीर तितका खेळाडू खंबीर. अनेक वेळा मॅचेस काढल्यात. कारभावच्या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना बाहुबली या खेळाडूला खडे खडे तो बॉल खेळवला होता. म्हणूनच तो कॉन्फिडन्स त्या प्रकारची अचिव्हमेंट या खेळाडूने घेतली आणि आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. 25 धावा फलकावरती. येणारे 9 बॉल 15ची गरज. मॅच ऑन. मात्र या टीमचा सिक्सर किंग आलाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर जीतू ज्याच्या नावात जीत आहे. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात तो प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपवर शफल झाला. इथे विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. कॉटन बॉलची संधी आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा अमित दुधनाथचा जलवा. आणि या ठिकाणी कॅच कॅरी केलाय. जितूला परतावा लागेल. 8 बॉल 15ची गरज. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे. केलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षिती दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला. मैदानाच्या आतमध्ये आलाय टिवरी संघाचा वंडर बॉय सूरज किणी. आणि एक जबरदस्त हा देखील खेळाडू आहे. चांगला फिटनेस नेहमी मेंटेन केलाय आणि अशा सिच्युएशन मधून अनेक वेळा संघाला बाहेर काढलंय. असा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमित दुधनाथला वारंवार गायडन्स दिलं जातंय मितेश शिंगोटे द्वारे. आणि आतापर्यंत योग्य दिशेने तो गोलंदाजी करते. 8 बॉल 15ची गरज. 4 बॉल फेकून झाल्यात. या तिसऱ्या ओव्हरचे 40 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत बॅटिंग करते टिवरी स्पोर्ट टिवरी अमित दुधनाथ. चांगली गोलंदाजी करतो. या ओव्हर मध्ये अक्षरशः फलंदाजाला जखडून ठेवलंय. 8 बॉल 15ची गरज. अमित दुधनाथचा पुढचा बॉल सूरज किणी करता. रनवे मध्ये बिघाड. ज्यावेळी ही सिच्युएशन आपण पाहिले ना. रनवे मध्ये बिघाड झाल्यानंतर अनेक वेळा चित्र उलटफेर पलटवार होताना दिसले. इथून काय विकेट जाईल की चौकार षटकार येईल का एक्स्ट्रा धावा येतील. 8 बॉल 15ची गरज. पुढचा बॉल अमितचा. फुलटॉस बॉलला व्यवस्थित खेळू शकले नाही आणि हा चेंडू वाईड लाईनीच्या बाहेर जातोय. वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव येते. म्हटलं होतं की ज्याच्या वेळी रनवे मध्ये बिघाड झाले त्यावेळी एक्स्ट्रा धावा देखील आपण पाहिले. 8 बॉल 14ची गरज. 50-50चा पहिलाच मॅच. इथून अजूनपर्यंत कोणत्या टीमच्या बाजूने मॅच जाईल हे आपण भाकीत करू शकत नाही. जबरदस्त मॅच. 8 बॉल 14ची गरज. अमित चांगली गोलंदाजी करतोय. हा प्रकार चेंडू समोरच्या दिशेने खेळायचं होतं. यावेळी चेंडू बराच काळ हवेत नोमॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. येणारे 7 बॉल 12ची गरज. 7-12 आकडा आला की अनेक वादविवाद घरामध्ये पाहिले, फॅमिलीमध्ये पाहिले आणि तोच आकडा मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7-12. सध्या या ग्राउंड वरती अधिराज्य कोण गाजवेल या मॅच मध्ये. 7 चेंडू 12ची गरज. पुढचा बॉल सूरज करता अमित दुधनाथचा.
हा शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. पोलार लाईन चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. हा क्लास आहे, हा दर्जा आहे. सूरज किनीने ठोकलाय मोक्याच्या क्षणी. दर्जेदार धमाकेदार सभापती चषक षटकार बिग ब्लास्ट. का म्हटलं जातोय टिवरीचा वंडर बॉईज A1 सूरज किनीला, तरी ते दाखवून दिले त्याचा क्लास. सिच्युएशन आता 6 बॉल 6ची. मॅचची हवा काढणारा हा षटकार होता, परंतु अजूनही मॅच मध्ये द ग्रेट मराठा संघ आहे. इथे बॉलिंग मार्क वरती नेमकं आणायचं कोणाला हा प्रश्न पडलाय. काय स्वप्नील येईल की अनिकेत भुमटे, तेजस की प्रणय सारखा गोलंदाजचा वापर केला जाईल, एक नवीन काहीतरी. परंतु आता स्वप्नील की अनिकेत, तर नक्कीच अनिकेत भुमटे या गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती आणलं जाते. येणारे 6 बॉल 6ची गरज, कंपल्सरी चेसिंग आहे. इथे मॅच बनू शकतो, असं नाही की मॅच गेलाय. अनिकेत भुमटे मध्ये ती क्षमता आहे. आपण पाहिले चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती देखील अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केले. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे आणि भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर आज संघामध्ये स्लॉग ओव्हर म्हणून त्याची निवड केली. 6 बॉल 6ची गरज. सभापती चषक 2025 चा पहिला मॅच. येणारे 6 बॉल 6ची गरज. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये वारंवार सातत्याने बदल केला जातोय. शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, पॉइंटला कव्हरला, त्यानंतर लॉंग अप जो आहे वाईड आहे, लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेगला डीपला फिल्डर आहे, मिड विकेटला डीपला फिल्डर आहे आणि मिड विकेट आणि मिड लॉंग ऑनच्या मधोमध देखील एक फिल्डर आहे. बघूया येणारे 6 बॉल 6ची गरज. भूमित भोईर रन मशीन आहे या संघाचे आणि आतापर्यंत सध्या स्ट्रगल राहिलाय, परंतु कमी बॉल खेळलाय. 4 बॉल मध्ये 4 धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगला बॉल, चांगला बॉल. अशा प्रकारचा चेंडू तुम्ही सोडू शकत नाहीये. नॅचरल डिलिव्हरी, जो नॅचरल बाउन्स आहे गोलंदाजाकडे, आणि त्याच प्रकारचा चेंडू अगदी शोल्डरच्या खालून हा चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये कमबॅक केलाय अनिकेत भोमटे. पुढचा बॉल घेऊन भूमित करता. टाइमपास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष आपण द्यायचंय. मॅच दोन्ही टीम करता महत्वाचा आहे, परंतु टाइम आयोजकांकडे टाइम फार कमी आहे. पुन्हा एकदा या बॉल वरती तलवार फिरवले आणि केलाय पलटवार. मॅच विनिंग, मॅच फिनिश करणारा भूमित भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार. कॉंग्रॅच्युलेशन टिवरी स्पोर्ट टिवरी अँड हार्ड लक, टफ लक द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. ही मॅच जिंकले टिवरी संघाने. काय फटका मारला, हुकचा फटका. हुकनेच या मॅचला देखील फिनिश केले. द ग्रेट मराठा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय आणि पुढील वाटचालीमध्ये प्रवेश केलाय टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने. पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच द्यायचा कोणाला? प्रसाद भूतेनी 2 रन देऊन 2 विकेट घेतले, परंतु नवीन चेहरा आज समोर आलाय तो मयूर.